श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो. स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे. स्वामी चरित्र या ग्रंथाचे किती पारायण करावे, हे पारायण कसे करावे, असे बरेच प्रश्न आपल्या मनात येतात. स्वामींची ही प्रभावी सेवा म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण नेहमीच करत असतो. नित्यसेवामध्ये आपण रोज 3 अध्याय वाचत असतो. रोज 3 अध्याय अशा प्रकारे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होते. शक्य असेल तर 11 गुरुवारचे पारायण करतो. 11 गुरुवार करत असताना 1 ते 21 अध्याय एका गुरुवारी असे अध्याय वाचत असतो. परंतु प्रकट दिनानिमित्त आपण विशेष सेवा करतो. ही सेवा करत असताना संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता सुद्धा आपण करू शकतो. 1, 7, 11, 21 असे स्वामी चरित्र पारायणाचे पाठ आपण करू शकतो. एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण एका बैठकीत वाचायचे आहेत. शक्य नसेल तर 3 अध्याय एक दिवशी असे 7 दिवसात एक पारायण पूर्ण करू शकतो. तुम्हाला जसं शक्य होईल तसे, परंतु 1 ते 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतरच एक पारायण पूर्ण होते. हे पारायण करत असताना नियम काय पाळायचे आहेत का? पूर्णपणे शाकाहारी राहणे म्हणजेच अजिबात मांसाहार करायचा नाही, हा एकच नियम आपण पाळायचा आहे. पारायण करत असताना मध्येच अडचण आली तर तेवढे दिवस सोडून जितके पारायण झाले आहेत तिथून पुन्हा सुरुवात करायची. हे पारायण करत असताना आपल्याला पूजा मांडायची आहे का? तर शक्य असेल तर रोज तुम्ही वेगळी पूजा मांडू शकता. स्वामी महाराजांना अभिषेक घालून पूजा करून हे पारायण आपण करू शकतो. परंतु जर शक्य नसेल तर वेगळी पूजा न मांडता देवाऱ्यासमोर बसून हे पारायण करू शकतो. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. दिवसभरात कधीही वाचू शकतो. दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. ही वेळ सोडून दिवसभरात कधीही सेवा करू शकतो. ओढून ताणून संख्या मोजून वाचत असाल तर तसं पारायण करण्यापेक्षा न केलेलेच बरं. कारण संख्या महत्त्वाची नाही, आपलं मनोभावे पठण करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यथाशक्ती सेवा आपण करायची आहे. कलियुगामध्ये सुखासमाधानाने आयुष्य व्यतीत करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करावा लागतो. अनंत संकटे, समस्या सामान्य जनतेला सहन करायला लागतात. या समस्यामधून सुटका नसते. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्यातून मार्ग शोधावा लागतो. किमान या समस्यांची तीव्रता कमी करता येईल का, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. या सर्व राव आणि रंकाच्या मदती करता तारणहार म्हणून कलियुगामध्ये श्री दत्तात्रयांनी 3रा अवतार घेतला, हा म्हणजे स्वामी समर्थांच्या रूपामध्ये. स्वामी समर्थ हे असे तारणहार आहेत की जे आधी आपल्या भक्तांची पूर्ण परीक्षा घेतात, त्यांना सन्मार्गाला लावतात. कष्ट करा, केलेल्या कष्टाचं चांगलं फळ हे मिळणारच, पण आलेल्या कष्टांना, समस्यांना धैर्याने तोंड देता आले पाहिजे. त्यासाठीच स्वामी आपल्या भक्तांच्या मार्गे उपाय सांगत असतात. समस्यामधून पार होण्यासाठी जे कष्ट आणि प्रयत्न करतात त्यांच्यासाठीच स्वामी मार्गदर्शनाचा पूल निर्माण करतात आणि भक्ताला समस्यारूपी सागरातून पैलतीरी अलगद नेऊन ठेवतात. हा उपाय काय? तर श्री स्वामींवरची अनन्यसाधारण श्रद्धा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाण्याचा विश्वास. श्री स्वामी चरित्र सारामृत या शतकोत्तर पारायणाने श्री स्वामी समर्थांची आपल्यावर कृपादृष्टी राहते. या पारायणाचे काही नियम आहेत, काही साधना आहेत. त्या योगे साधणारी साधना आहे, ज्या योगे समस्यांचे निराकरण होऊन थांबून राहिलेले आयुष्य प्रवाही होते. हा स्वामींचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाची पद्धत काय आहे? स्वामी हे खरे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रणेते. त्यामुळे त्यांच्या सेवेला काळ, वेळ, तिथी, वार, शकुन, अपशकुन, मुहूर्त या गोष्टींचे बंधन नाही. आपल्या चांगल्या गोष्टींची सुरुवात लगेच करावी. त्यासाठी मनाची शुद्धता आणि सच्चेपणा या 2च गोष्टी आवश्यक असतात. मग सहाय्याला स्वामी आपल्याबरोबर असतातच. शुद्ध अंतकरणाने आपल्या समोरील समस्या, संकट, इच्छा, अपेक्षा यांची नोंद एका स्वच्छ कोऱ्या कागदावर लिहावी. जणू काही स्वामींना इच्छारूपी पत्रच लिहावे. या पत्रात आपली अपेक्षा व्यक्त करावी. स्वामींना सारेच ज्ञात आहे, पण आपली तीव्र इच्छा काय आहे ती पत्ररूपे त्यांना सांगावी. या कागदाची घडी व्यवस्थित घालावी. या संदर्भात अन्य कोणाशीही कसलीच चर्चा करू नये. संकल्पित नेम हा आपल्यात आणि स्वामींमध्येच असू द्यावा. तो कोणाशीही चर्चा करून बोलू नये.
सकाळच्या शांत वेळी उठून आपली सारी नित्यकामे आटपून पारायणासाठी पुढील गोष्टींची सिद्धता अगोदर करून ठेवावी. शक्य असल्यास स्वामींची मूर्ती किंवा उपलब्ध फोटो, 108 मण्यांची जपसाधनेची माळ, पंचोपचारी पूजेचे साहित्य म्हणजेच गंध, फूल, निरांजन, अगरबत्ती, साखर, प्रसाद म्हणून खडी साखर, पाट किंवा चौरंग, वस्त्र, पाण्याचे भांडे, बसायला आसन, पारायण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी. चौरंग अथवा पाटावर स्वच्छ वस्त्र घालावे, त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. धरणी मातेला नमस्कार करून स्वामींच्या आसनासमोर आपल्याला बसण्यासाठी आसन घालावे. स्वामींना नमस्कार करून पारायणासाठी आपल्या आसनावर बसावे. शुद्ध आणि शांत चित्तेने स्वामींची पंचोपचार पूजा अर्चना करावी. आपल्या इच्छेचे, समस्यांचे पत्र मनातल्या मनात स्वामींना वाचून दाखवावे आणि नंतर त्या पत्राची घडी स्वामींच्या आसनाखाली ठेवून द्यावी. आता आधी मन शुद्ध व स्थिर होण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशा अक्षरी मंत्राचा 13 वेळा जप करावा. यानंतर जपमाळेच्या साहाय्याने श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करावा आणि आपल्या इच्छेनुसार, समस्येनुसार पोथीच्या पारायण संख्येचा पद्धतीचा संकल्प करावा. म्हणजेच तुम्ही कशा प्रकारे पारायण करणार आहे, किती पारायण करणार आहे याचे वचन तुम्ही स्वामींना द्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये फूल, अक्षदा, थोडंसं जल घेऊन आपल्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा स्वामींना बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हातातील फूल आणि अक्षदा तामनामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हातावरून पाणी सोडायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प केला जातो. आपल्या आवश्यकतेनुसार पारायण करायचं आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील शुभ संकल्प प्रारब्धानुसार पूर्ण होतील. पारायण श्रद्धापूर्वक करावे. संकल्पानुसार पोथी वाचन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा 108 वेळा जपमाळेच्या साहाय्याने जप करावा आणि जपमाळेला नमस्कार करून ती जपमाळ श्री स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पारायण प्रसंगी काही चूक, अनवधाने झाली असल्यास स्वामींची क्षमा मागावी. स्वामींना विचारून त्यांना दाखवलेला प्रसाद त्यांच्या इच्छेने ग्रहण करावा. उदबत्तीचा अंगारा कपाळी लावावा व भांड्यातील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे. पारायणाच्या काळामध्ये शक्य असल्यास 1 वेळचं भोजन करावे. शक्यतो मौन पाळावे. आवश्यक तेवढंच बोलावं. सतत मनामध्ये नामस्मरण चालू ठेवावं. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण आपण करू शकतो. पूर्ण पोथी वाचून झाल्यानंतर स्वामींची आरती करावी. ही आरती पोथीमध्ये सगळ्यात लास्टच्या पानावरती आपल्याला दिलेली असते. ही पोथी वाचण्याच्या अगोदर आपण कोणकोणती सेवा करू शकतो? पोथी वाचण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचे आहे. त्यानंतर तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. 1 माळी स्वामी जप करायचा आहे किंवा शक्य असेल तर तुम्ही 11 माळीसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचा हा मोठा ग्रंथ आहे, तो सुद्धा आपण जरूर वाचावा. परंतु हल्लीच्या धक्काधक्कीच्या आणि वेगवान जीवनशैलीचा विचार करता शक्य होत नसेल तर दिंडोरी प्रणीत 700 श्लोकी स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. 700 श्लोकी ग्रंथामध्ये खूप छोटे छोटे अध्याय आहेत जे आपल्याला 40 मिनिटांमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. जर पारायण करणं शक्यच होत नसेल तर सतत स्वामी महाराजांच्या नामाचा जप केला तरीसुद्धा आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच दूर ठेवत नाहीत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.